जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो. आज आपण आलेलो आहोत रुद्राला घेऊन नेहरू प्लॅनेटोरियममध्ये. इकडचं सायन्स एक्झिबिशन सेंटर आणि नेहरू प्लॅनेटोरियम हे दोन्ही पण गोष्टी आज आपण पाहणार आहोत. समोर इकडे प्लॅनेटोरियम आहे, इकडे शोज असतात ज्याच्यामध्ये सॅटेलाईटमधून आपल्याला अंतरिक्षाचं दर्शन केलं जातं. त्याची एक मूव्ही आहे, तो 4:30चा शो आहे, आपण पाहणार आहोत. तोपर्यंत आपण सायन्स एक्झिबिशन सेंटरला भेट देणार आहोत आणि आतमध्ये काय काय गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत, काय गोष्टी अनुभवायला मिळत आहेत त्याचा एक्सपिरियन्स करूयात. फ्रूट सलाड, ज्यूस आणि फळाहार करून आपण आता एक्सप्लोरेशनला सुरुवात करणार आहोत. नेहरू तारांगणचं हे सायन्स एक्झिबिशन सेंटर आहे. या बिल्डिंगचा एक्सटेरियर हे एक्झोस्केलियन स्ट्रक्चरमध्ये आहे, ज्याचा अर्थ असा होतो की हा सर्क्युलर आणि सिलेंड्रिकल शेपमधली संपूर्ण बिल्डिंग, त्याच्यामध्ये आपल्याला जे डायमंड शेप्स दिसत आहेत प्रत्येक विंडोच्या बाहेर, हे फक्त त्या विंडोचे छज्जा नाही आहे, तर ते ह्या संपूर्ण बिल्डिंगचा ॲज अ कॉलम म्हणून एक्सटर्नल साईडून लोड सांभाळत आहेत आणि त्याच्यावरती संपूर्ण बिल्डिंग उभी आहे. एकंदरीत परिसर खूप छान आहे. आता आपण थोड्याच वेळात इंटरनली म्युझियम व्हिजिट करूया. म्युझियमची सुरुवातीलाच भव्य अशी एंट्री आहे, तिथून आपण प्रवेश करणार आहोत. आणि हे म्युझियम फ्री आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. प्लॅनेटरी सिस्टमसाठी तुम्हाला मूवीचं तिकीट काढावं लागतं, 1 तासाचा शो असतो आणि 150 रुपये तिकीट प्राईज आहे. म्युझियम हे फ्री आहे. आतमध्ये प्रवेश करता सिक्युरिटी चेक्स नंतर आपण भव्य दिव्य अशा हॉलमध्ये प्रवेश करतो, जिथे ग्रिड पॅटर्न सिस्टमचे बीम्स आपल्याला पाहायला मिळतात आणि अतिशय सुंदर असं इंटिरियर वर्क्स आहे. ग्राउंड फ्लोअरलाच सुंदर असं जुन्या पद्धतीचं लाकडी जहाजाचं मॉडेल ठेवलेलं आहे, जे हवेवर चालायचं. अतिशय सुंदर असं हे मॉड्यूल आहे. हे शिप मॉडेल हे 46 गन 1065 टनचं ट्रिपल मास्टर्ड असं हे लीड क्लासचं सेलिंग फ्रिजेट आहे आणि जे 1817मध्ये डॉकयार्ड नेव्हल मुंबई इथे बनलं होतं. सध्या याची जी ओरिजिनल शिप आहे ती हार्लेटपूल UK जॅक्सन डॉक इथे आहे. ते हेरिटेज म्हणून तिथे त्याचा संग्रह केलेला आहे आणि त्याचं हे मॉड्यूल आहे. लढाऊ पद्धतीचं असं हे शिप आहे, ज्याच्यामध्ये आपण ठिकठिकाणी तोफा आणि त्याचे डिटेलिंग्स पाहू शकतो. फर्स्ट फ्लोअरला एक्झिबिशन आहे, ज्याचं डिस्कवरी ऑफ इंडिया या नावाने टायटल आहे आणि भारताचा शोध कशा पद्धतीने लागलेला आहे त्याचं एक स्थायी प्रदर्शन इथे दिलेलं आहे. 50,000 वर्षापूर्वीचा भारताचा इतिहास इथे दाखवलेला आहे. जर इथे आपण व्हिजिट करत असाल तर सकाळी 10:30 ते 5 या टायमिंगमध्ये आपल्याला यायचं आहे. सोमवारी हे बंद राहतं. आणि आपण एक्सटेरियर स्ट्रक्चरमध्ये बघितलं, संपूर्ण स्पायरल स्टेअरकेस आहे, कुठेही बीम जास्त वापरलेले नाही आहेत, कॉलम्स वगैरे एकदम यूज टू आहेत. नेहरू तारांगणच्या बाजूला असलेल्या म्युझियमचं आपण नुकतंच व्हिजिट कंप्लीट केलेली आहे. ह्याच्यामध्ये आतमध्ये म्युझियममध्ये ग्राउंड फ्लोअरला अतिशय सुंदर असं इंटेरियर आपण पाहिलेलं आहे आणि एक जुनी सैन्य दलातील लाकडी जहाज आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर पहिल्या माळ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांची संपूर्ण जीवन प्रतिमा, त्यांचा जन्म, त्यांनी केलेले काम, त्यांचं शिक्षण, त्यांचं वैवाहिक जीवन, त्यांनी भारताच्या चळवळीमध्ये कशाप्रकारे सहभाग घेतला, काँग्रेस पार्टीची कशी स्थापना केली आणि स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये देखील त्यांनी कशाप्रकारे आपलं जीवन या देशासाठी दिलेलं आहे, त्याची संपूर्ण माहिती चित्रपटवरती कोरलेलं आहे, ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे अश्मयुगीन, पुराश्मयुगीन आणि आधुनिक काळातील त्यावेळच्या संस्कृती, मानवी जीवनातील त्यांचे विचार आणि त्यावेळची संस्कृती
पृथ्वीपासून मानवाचा जन्म, मानवी जीवनाचा संपूर्ण प्रवास, सेपियन्सपासून होमोसेपियन्सपर्यंतचा प्रवास, त्यावेळी प्रचलित असलेली संसाधनं, साहित्य, कला आणि अनेक इतर गोष्टी ज्याच्यामध्ये मानव संस्कृतीने केलेली प्रगती ही विविध स्वरूपामध्ये आपण पाहू शकतो आणि मस्ट विजिट अशी ही जागा आहे.